मेरा मनमीत जहां, दूजा है कोई और नहीं, और नहीं कोई और नहीं। चल रे मना ले चल तू वहाँ, चल रे मना ले चल तू वहाँ, जग का जहाँ कोई शोर नहीं, शोर नहीं कोई शोर नहीं। एक मेरा मनमीत जहां। दिल को बड़ा सुकून मिला है, मन को मिला है चैन। दिल को बड़ा सुकून मिला है, मन को मिला है चैन। उसने मुझको अपना कहकर प्यार दिया दिन रैन, प्यार दिया दिन रैन। सुख बरसाए दिल को लुभाए, सुख बरसाए दिल को लुभाए, ऐसा कोई चित चोर नहीं, चित चोर नहीं, चित चोर नहीं। एक मेरा मनमीत जहां। अच्छा लग रहा है। इतने सब होते हुए भी कोई आवाज नहीं, और इससे बहुत अच्छे अच्छे अनुभव होते हैं। जब हम बाह्यमुक्ता के रसों से अपने आप को किनारे ले आते हैं तो अपने आप स्थिति अच्छी बन जाती है। ಬೆಳಿಗ್ಗೆ ಹೊತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಮುಖದ ಮೌನ ಮತ್ತು ಮನಸ್ಸಿನ ಮೌನ ಎರಡೂ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀರ. ಈ ರೀತಿ ಮೌನ ಇರೋದ್ರಿಂದ ಒಳ್ಳೊಳ್ಳೆಯ ಅನುಭವ ಆಗತ್ತೆ. ಬಾಹಿರ್ಮುಖತೆಯಿಂದ ಅಂತರ್ಮುಖಿಗಳಾಗ್ತೀರ. सभी यहाँ पर मन की गति पर ध्यान दे रहे हो? किधर जाते हैं, क्या सोचते हैं, कितना समय एकाग्र होते हैं? अगर इस पर ध्यान देंगे तो सभी मन के राजा बन जाएंगे। ಎಲ್ಲರೂ ಮನಸ್ಸಿನ ವೇಗದ ಬಗ್ಗೆ ಗಮನ ಹರಿಸ್ತಿದ್ದೀರ. ಮನಸ್ಸು ಎಲ್ಲಿ ಹೋಗುತ್ತೆ, ಏನು ಯೋಚನೆ ನಡೆಸ್ತಿದೆ, ಆ ಮನಸ್ಸಿನ ಕಡೆ ಗಮನ ಕೊಟ್ಬಿಟ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ರಾಜರಾಗ್ಬಿಡ್ತೀರ. क्योंकि इस समय मन और कर्मेंद्रियों का आपस में बहुत गहरा कनेक्शन हो गया है। संकल्प के साथ कर्मेंद्रियां जुट गई हैं,
संकल्प उठते हैं और कर्मेंद्रियों से वो कर्म होने लगते हैं। आत्मा राजा, उसकी कोई सुनता नहीं है, न मन सुन रहा है न कर्मेंद्रियां सुन रही हैं, इसलिए बहुत सारे पाप कर्म हो रहे हैं। ಯಾಕೆಂದರೆ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮನಸ್ಸು ಮತ್ತು ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಗಳದ್ದು ತುಂಬ ಆಳವಾದ ಸಂಬಂಧ ಜೋಡಣೆ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಆತ್ಮರಾಜನ ಮಾತನ್ನು ಯಾವುದೂ ಕೇಳ್ತಿಲ್ಲ, ಮನಸ್ಸು ಆತ್ಮದ ಮಾತನ್ನು ಕೇಳಲ್ಲ, ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಗಳು ಸಹ ಆತ್ಮರಾಜನ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ. और बाबा जब अपने बच्चों को देखते हैं तो कहते हैं ये मेरे सब राजा बच्चे हैं, स्वराज्य अधिकारी हैं। हम विश्व महाराजन बनने के पहले स्वयं पर राज्य करते हैं। ಬಾಬೋರು ನಾವು ಮಕ್ಕಳನ್ನು ನೋಡಿದಾಗಲೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾರೆ ನನ್ನ ರಾಜ ಮಕ್ಕಳು ಅಂತ. ನಾವೆಲ್ಲ ಸ್ವರಾಜ್ಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು. ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ವಿಶ್ವರಾಜ್ಯ ಅಧಿಕಾರಿ ಆಗೋದಕ್ಕೆ ಮೊದಲು ಈಗ ಸ್ವರಾಜ್ಯ ಅಧಿಕಾರಿ ಆಗ್ತೀವಿ. तो भट्टी से ये विशेष वरदान लेकर के जाना कि मैं तो राजा हूँ, स्वयं का राजा. ಬಟ್ಟಿಯಿಂದ ವಿಶೇಷ ವರದಾನ ತಗೊಂಡು ಹೋಗಿ ನಾನು ರಾಜನಾಗಿದ್ದೀನಿ, ಸ್ವಯಂನ ರಾಜ. ऐसे कभी नहीं कहना कि मैं चाहता नहीं, चाहती नहीं, मेरे से निकल गया, हो गया, कर लिया. कोई भी ऐसी बात जो श्रीमत के विपरीत है वो कभी कर्मेंद्रियों से न हो, इस पर फुल अटेंशन. ಈ ರೀತಿ ಆಗಬಾರ್ದು. ನನಗೆ ಇಷ್ಟ ಇರಲಿಲ್ಲ, ಆದರೂ ನನ್ನಿಂದ ಆಗೋಯ್ತು, ಮಾಡಿಬಿಟ್ಟೆ. ಯಾವುದನ್ನು ನಾವು ಶ್ರೀಮತಕ್ಕೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಬಯಸಲ್ವೋ ಅದು ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಗಳಿಂದ ಆಗಬಾರ್ದು. हम कभी ये नहीं कह सकते हैं कि मैं मन को बहुत समझाती हूँ, समझाता हूँ, लेकिन मन मेरे कंट्रोल में नहीं रहता, वो बहुत भटकता है, एक मिनट भी टिकता नहीं है, एकाग्र नहीं होता. ये कंप्लेंट समाप्त हो जानी चाहिए. ನಾನು ಮನಸ್ಸಿಗೆ ತುಂಬ ತಿಳುವಳಿಕೆ ಕೊಡ್ತೀನಿ, ಆದರೂ ಮನಸ್ಸು ತುಂಬ ಅಲ್ದಾಡುತ್ತೆ, ನಾನು ಹೇಳ್ದಂಗೆ ಕೇಳಲ್ಲ ಅನ್ನೋ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಸದಾ ಕಾಲಕ್ಕಾಗಿ ಸಮಾಪ್ತಿ ಆಗಬೇಕು. जब ये कंप्लेंट समाप्त हो जाएगी तो सहज मन मना भव बाबा के साथ जुट जाएंगे. ಈ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಸಮಾಪ್ತಿ ಆದರೆ ಸಹಜವಾಗಿ ಮನ್ಮನಾಭವ ಬಾಬೋರ ಜೊತೆಗೆ ಮನಸ್ಸು ಜೋಡಣೆ ಆಗತ್ತೆ. हम सब चाहते हैं कि हम भी ब्रह्मा बाबा के समान संपन्न और संपूर्ण बने. तो ब्रह्मा बाबा ने क्या ऐसा पुरुषार्थ किया जो बहुत थोड़े समय में ही अपने आप को संपन्न बना लिया. ನಾವೆಲ್ಲರೂ ತಂದೆ ಸಮಾನರಾಗಬೇಕು ಅಂತ ಬಯಸ್ತೀವಿ. ಬ್ರಹ್ಮ ಬಾಬಾ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯದಲ್ಲೇ ಸಂಪನ್ನರಾಗ್ಬಿಟ್ರಲ್ಲ, ಆ ರೀತಿ ಅವ್ರು ಏನು ಪುರುಷಾರ್ಥ ಮಾಡಿದ್ರು? ब्रह्मा बाबा के पुरुषार्थ के विषय में आप सबने सुना है, पढ़ा है. ಬ್ರಹ್ಮ ಬಾಬುರ ಪುರುಷಾರ್ಥದ ವಿಚಾರಗಳನ್ನ ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ, ಓದಿದ್ದೀರಾ? ಓದಿರೋರು ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡಿರೋರು ಕೈ ಎತ್ತಿ. सबने पढ़ा है ना. जब ब्रह्मा बाबा संपन्न बन गए तो संपन्न बनने के बाद जब उनका अव्यक्त पार्ट शुरू हुआ तब बाबा ने अपने पुरुषार्थ के बारे में बताया है, खुद ही बताया कि मैंने क्या किया. जब साकार में थे तब तक कहीं वर्णन नहीं किया कि मैं ये पुरुषार्थ कर रहा हूँ, लेकिन अव्यक्त होने के बाद ब्रह्मा बाबा अपने संपूर्णता को प्राप्त कर चुके, उसके बाद कभी शिव बाबा ने ब्रह्मा बाबा के विषय में बताया, कभी ब्रह्मा बाबा ने खुद बताया कि मैंने कैसे पुरुषार्थ किया. ಬ್ರಹ್ಮ ಬಾಬಾ ಸಂಪೂರ್ಣರಾಗಿ ಅವ್ಯಕ್ತ ಆದಮೇಲೆ ನಾನೇನೇನು ಪುರುಷಾರ್ಥ ಮಾಡಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಸ್ವತಃ ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ಸಾಕಾರದಲ್ಲಿರುವಾಗ ನಾನು ಈ ಥರ ಪುರುಷಾರ್ಥ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಯಾವತ್ತೂ ಹೇಳಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅವ್ರು ಅವ್ಯಕ್ತ ಆದ ನಂತರ ಶಿವಬಾಬಾನೂ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಇವರೇನು ಪುರುಷಾರ್ಥ ಮಾಡಿದ್ರು ಅನ್ನೋದನ್ನು ಬ್ರಹ್ಮ ಬಾಬಾನೂ ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. सबसे गहरा पुरुषार्थ जो ब्रह्मा बाबा कर रहे थे साकार में, इस देह भान को कैसे जीता जाए. देह कंट्रोल में है, ये देह
अभिमान का रूप न ले, बहुत निरहंकारी निर्माण चित्त बन करके रहे। ಎಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲನೇ ಪುರುಷಾರ್ಥ ಬಾಬಾ ಮಾಡಿದ್ದು ಈ ದೇಹ ಭಾನದಿಂದ ಭಿನ್ನ ಆಗೋದು, ಹೇಗೆ ದೇಹ ತನ್ನ ನಿಯಂತ್ರಣದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೋಬೇಕು, ಹಳೆಯ ಯಾವುದೇ ಸಂಸ್ಕಾರಗಳು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಪ್ರಭಾವ ಬೀರದೇ ಇರೋ ಹಾಗೆ ಆ ಪುರುಷಾರ್ಥ ಬಾಬಾ ಮೊದಲು ಮಾಡಿದ್ರು. इसलिए बाबा के साकार वाणियों में, साकार के समय के महावाक्यों में बाबा हमेशा कहते हैं, बच्चे मैं कुछ नहीं करता, शिव बाबा करता या मेरे बच्चे करते। इतना निरहंकारी बन गए, कहीं पर भी मैंपन नहीं आया, मैंपन को मार दिया। ಆದ್ದರಿಂದ ಸಾಕಾರ ಮುರಳಿಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಕೇಳ್ತೀವಿ, ಬ್ರಹ್ಮ ಬಾಬಾ ಯಾವಾಗಲೂ ಹೇಳ್ತಿದ್ರು, ನಾನೇನು ಮಾಡಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಶಿವಬಾಬಾ ಮಾಡಿಸ್ತಾರೆ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳೋರು. ಎಲ್ಲೂ ಸಹ ಬಾಬಾವ್ರಿಗೆ ಅಭಿಮಾನ ಬರಲಿಲ್ಲ. और जितना जितना वो निरहंकारी बनते गए उतना उनकी स्थिति जो थी वो निराकारी बनती गई। ನನ್ನತನ ನಾನತ್ವವನ್ನು ಬಾಬಾ ದಮನ ಮಾಡಿದ್ರು ಮತ್ತು ಎಷ್ಟೆಷ್ಟು ನಿರಹಂಕಾರಿ ಆದರೂ ಅಷ್ಟು ನಿರಾಕಾರಿ ಸ್ಥಿತಿ ಸ್ವತಃ ಬಂತು. कर्म में इतना कर्तापन का भान समाप्त, मैं कर रहा हूँ, मैंने किया। बाबा ने इस कर्तापन के भान को ही भुलाया साकार में। ಕರ್ಮದಲ್ಲಿ ನಾನು ಮಾಡ್ತಿದ್ದೀನಿ, ಆ ಕರ್ತತನ ಮಾಡೋ ನಾನು ಅನ್ನೋ ಭಾನವನ್ನೇ ಬಾಬಾ ಪೂರ್ತಿ ಮರೆಸಿದ್ರು. और लास्ट तक भी कर्म त्याग नहीं किया, कर्म छोड़ा नहीं, किनारा नहीं किया। ಮತ್ತು ಕೊನೆವರೆಗೂ ಕರ್ಮ ತ್ಯಾಗ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಕೆಲಸವನ್ನು ಬಾಬೋರು ಬಿಡಲಿಲ್ಲ. लास्ट दिन भी जो भी उनकी सेवाएं थी सब पूरी की। ಕೊನೆ ದಿನದಲ್ಲೂ ಅವ್ರದ್ದು ಏನೆಲ್ಲ ಸೇವೆ ಇತ್ತೋ ಅದೆಲ್ಲವನ್ನು ಪೂರ್ಣ ಮಾಡಿದ್ರು. सभी बच्चों को पत्र लिखे, मकान बन रहे थे वो सब निरीक्षण किए, देखे, दादी जी को सिखाया, बताया, सब कुछ किया। शाम को मुरली भी सुनाई। तो सुबह से रात तक 18 जनवरी 69 को भी बाबा ने सब कार्य किए। ಮಕ್ಕಳಿಗೆಲ್ಲ ಪತ್ರ ಬರಿಬೇಕಿತ್ತು, ಅದನ್ನು ಮಾಡಿದ್ರು, ದಾದಿಗೆಲ್ಲ ತೋರಿಸ್ಕೊಟ್ರು. ಆ ರೀತಿ 18 ಜನವರಿ 69ನೇ ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಅವತ್ತಿನ ರಾತ್ರಿವರೆಗೂ ಮುರಳಿನೂ ನುಡಿಸಿದ್ರು. ಆ ರೀತಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಬಾಬಾ ಪೂರ್ಣ ಮಾಡಿದ್ರು. और लास्ट में मुरली के अंदर बच्चे देह अभिमान को जीतने में बहुत मेहनत है, बहुत मुश्किल है, इसके लिए बच्चों को पुरुषार्थ करना चाहिए। उसमें भी और कई बातें कह दी, देह अभिमान क्यों आता है और कैसे अंदर अंदर मूड को खराब करता है। तो बाबा ने कहा, बच्चे आगे चल के बहुत निंदा करेंगे लोग, बहुत ग्लानि करेंगे, बहुत पेपर आएंगे, लेकिन निंदा से डरना नहीं, कहीं अपसेट नहीं होना, निंदक को नियरे रखे, नज़दीक रखना, वो आपका ध्यान खिंचवा रहा है। तो ब्रह्मा बाबा ने अपने को निरहंकारी ऐसा बना दिया, कोई महिमा करे, कोई ग्लानि करे, कोई कुछ भी कहे, कोई जैसे उनके ऊपर प्रभाव नहीं पड़ता था। ಕೊನೆ ದಿನದ ಮುರುಳಿಯಲ್ಲೂ ಬಾಬೋರು ಹೇಳಿದ್ರು, ಈ ದೇಹಾಭಿಮಾನನ ಗೆಲ್ಲೋದು ಬಹಳ ಕಷ್ಟ ಇದೆ, ಅಷ್ಟು ಸುಲಭ ಏನಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನು ಹೇಳಿದ್ರು. ಜೊತೆಗೆ ಯಾರು ನಿಂದನೆ ಮಾಡ್ತಾರೋ ಆ ನಿಂದಕರು ಬಹಳ ಜನ ಬರ್ತಾರೆ ಮುಂದೆನೂ, ಆದರೆ ನಿಂದಕರನ್ನ ಮಿತ್ರರು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ ಅನ್ನೋದನ್ನ ತಿಳಿಸಿದ್ರು. ಜೊತೆಗೆ ಬಾಬೋರ ಸ್ಥಿತಿ ಯಾವ ಥರ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ರು, ಎಷ್ಟು ನಿರಹಂಕಾರಿಯಾಗಿದ್ರು ಅಂದರೆ ಯಾರು ಹೊಗಳಲಿ ತೆಗಳಲಿ ಯಾವುದೂ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಪರಿಣಾಮ ಬೀರ್ತಾನೆ ಇರಲಿಲ್ಲ. तो हम सबको ब्रह्मा बाबा के समान अगर बनना है तो बाबा के वही 3 शब्द जो अंतिम समय के थे, जिसके लिए बाबा ने बहुत गहरा पुरुषार्थ किया, निराकारी, निर्विकारी और निरहंकारी। इन्हीं 3 शब्दों से बाबा ने अपनी संपन्नता को प्राप्त किया, संपूर्ण बन गए। ನಾವು ತಂದೆ ಸಮಾನರಾಗಬೇಕು ಅಂದರೆ ಬಾಬೋರ ಕೊನೆಯ 3 ಶಬ್ದಗಳನ್ನ ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ನಿರಾಕಾರಿ, ನಿರಹಂಕಾರಿ,
ನಿರ್ವಿಕಾರಿ ಈ ಮೂರು ಶಬ್ದಗಳಲ್ಲೇ ಬಾಬಾ ತನ್ನ ಸಂಪೂರ್ಣ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಮುಟ್ಬಿಟ್ರು. जितना हम अपने निराकारी स्वरूप में स्थित होते हैं, हम आत्मा हैं, मालिक हैं, इस शरीर से अलग हैं, एक ज्योति स्वरूप ज्योति बिंदु रूप हैं, वो निराकारी स्थिति का अभ्यास करते करते आत्मा निरहंकारी बन जाती, निरहंकारी बनते बनते निराकारी बन जाती, और निराकारी स्थिति का अभ्यास करते करते निरहंकारी बन जाती. ಎಷ್ಟೆಷ್ಟು ನಾವು ನಿರಾಕಾರಿ ಸ್ಥಿತಿಯ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತೀವಿ, ನಾನು ಆತ್ಮ ಜ್ಯೋತಿ ಸ್ವರೂಪ ಅಮರನಾಗಿದ್ದೀನಿ ಅನ್ನೋ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಿರಹಂಕಾರತೆ ಬರುತ್ತೆ. ನಿರಹಂಕಾರಿಗಳಾಗ್ತಾ ಆಗ್ತಾ ನಿರಾಕಾರಿ ಸ್ಥಿತಿ ತಲುಪ್ತೀವಿ. ಹಾಗೆ ನಿರಾಕಾರಿ ನಿರಹಂಕಾರಿ ಆಗ್ತಾ ನಿರ್ವಿಕಾರಿ ಆಗ್ಬೋದು. अगर निराकारी बनने में मेहनत लगती है तो निरहंकारी पहले बन जाओ. निरहंकारी बन जाओगे तो निराकारी अपने आप बन जाओगे. ನಿರಾಕಾರಿಗಳಾಗೋದು ಕಷ್ಟ ಆಗತ್ತೆ ಅಂದರೆ ಮೊದಲು ನಿರಹಂಕಾರಿಗಳಾಗ್ರಿ. ನಿರಹಂಕಾರಿ ಆದರೆ ತನಗೆ ತಾನಾಗೆ ನಿರಾಕಾರಿನೂ ಆಗ್ತೀವಿ. कोई भी कार्य करना छोटा बड़ा काम नहीं होता है. हाथों से काम कर रहे हैं, दिल से बाबा को याद कर रहे हैं. ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯ ಮಾಡೋದು, ಈ ಕಾರ್ಯಗಳು ಯಾವುದು ಚಿಕ್ಕದು ದೊಡ್ಡದು ಅನ್ನೋದಿಲ್ಲ. ಕೈಯಿಂದ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ, ಹೃದಯದಿಂದ ಬಾಬಾವ್ರನ್ನ ನೆನಪು ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ. बाबा की लास्ट मूल्यों में एक शब्द बार बार आता है, हाथ काटे दिल यार्डे. हाथों से काम करो, दिल से बाबा को प्यार करो. ಬಾಬೋರ ಕೊನೆಯ ಮುರುಳಿಗಳಲ್ಲಿ ಈ ಶಬ್ದನ ನಾವು ಕೇಳ್ತಿರ್ತೀವಿ. ಕೈ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರ್ಲಿ, ಹೃದಯ ತಂದೆ ನೆನಪಿನಲ್ಲಿರಲಿ. तो ब्रह्मा बाबा ने यही किया, सब काम करते गए, कभी नहीं कहा बच्चे करेंगे. लास्ट तक भी बाबा ने सब काम अपने हाथ से किए. बच्चे कहते थे बाबा ये बर्तन मांजना ये आप नहीं करेंगे, मैं कर लूँगा. बाबा अपने हाथ से बर्तन भी धोने लगते थे. बाबा बच्चों के बीच में सब्जी काटने बैठ जाते थे. इतनी बड़ी आयु में बाबा अनाज साफ करने में मदद करने लगते थे. कोई स्थूल काम में भी बाबा अपने को पीछे नहीं रखते थे. एक दिन की बात है, सुन लो बाद में सुनाना. बाबा अनाज साफ करने के लिए बहनों के बीच में बैठ गए और कोई वीआईपी मिलने के लिए आया. तो बहनों को लगा कि बाबा को कमरे में ले जाएं. वीआईपी को बोला तुम बैठो विजिटिंग रूम में, और बाबा के पास गई. बाबा एक बहुत बड़ा वीआईपी आया है, आप चलो कमरे में. अरे बच्ची यहीं ले आओ. अरे बाबा वो इतनी भावना है, भगवान है, वो मिलने उस नज़र से आया है और आप अनाज साफ कर रहे होंगे तो क्या सोचेगा. अरे बच्ची ले आओ, यहीं ले आओ, यहीं ले आओ. अभिमान नहीं था कि मैं ये छोटा काम कर रहा हूँ, और वो सोचेगा अरे भगवान का रथ और ये काम कर रहा है. बाबा के सामने आया. बाबा ने ऐसी दृष्टि दी जो श्री कृष्ण खिलौनों से खेलने लगा. उसको भूल गया ये ब्रह्मा बाबा है या श्री कृष्ण है. वो चावल नहीं दिख रहे थे लेकिन वो सतयुग के खिलौने दिख रहे थे. वो बाबा की स्टेज थी. इतना अंदर का नशा था, इतना सम्मान था. आज मैं ये हूँ, कल मैं ये बनूँगा. श्री कृष्ण का बहुत अच्छा उनको अनुभव होता था. बच्चे आज बूढ़ा हूँ, कल मिचनू बनूँगा. और वो अनुभव करा देते थे, ऐसे दृष्टि देते थे, अनुभव हो जाता था. ಬಾಬೋರು ಕೊನೆವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಮಾಡಿದ್ರು. ನಾನು ಈ ಕೆಲಸ ಯಾಕೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಯಾವುದ್ರ ಬಗ್ಗೆನೂ ಯೋಚನೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಮಕ್ಕಳು ಮಾಡಲಿ ಇವನ್ನೆಲ್ಲ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಎಷ್ಟೋ ಬಾರಿ ಮಕ್ಕಳು ಬಾಬೋರಿಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ರು, ಬಾಬಾ ಪಾತ್ರೆ ತೊಳೆಯೋಕ್ಕೆ ನೀವ್ಯಾಕೆ ಕೂತ್ಕೋತೀರಾ, ನಾವು ತೊಳಿತೀವಿ ಅಂತ. ಆದರೆ ಬಾಬಾ ಬಿಡ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಪಾತ್ರೆ ತೊಳೆಯೋಕ್ಕೂ ಹೋಗೋರು, ತರಕಾರಿ ಕಟ್ ಮಾಡೋದಕ್ಕೂ ಹೋಗೋರು, ಧಾನ್ಯಗಳನ್ನ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡೋದಕ್ಕೂ ಹೋಗ್ತಿದ್ರು. ಒಂದ್ಸರಿ ಏನು ನಡೀತು ಅಂದರೆ, ಬಾಬೋರನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಒಬ್ಬರು VIP ಬಂದಿದ್ದರು. ಮಕ್ಕಳು ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ರು, ಬಾಬೋರನ್ನ ರೂಮ್ನಲ್ಲಿ ಕೂರಿಸಿ ಅವರು ಭೇಟಿ ಮಾಡಲಿ ಅಂತ. ಅವರನ್ನು ವಿಸಿಟಿಂಗ್ ಹಾಲ್ನಲ್ಲಿ ಕೂರಿಸ್ಬಿಟ್ಟು ಬಾಬೋರಿಗೆ ಬಂದು ಹೇಳಿದ್ರು, ಬಾಬಾ ಈ ಥರ VIP ಬಂದಿದ್ದಾರೆ, ನೀವು ಹೋಗಿ ಭೇಟಿ ಮಾಡಿ ಅಂತ.
ಆದರೆ ಬಾಬಾ ಹೇಳಿದ್ರಂತೆ ಮಗು ಇಲ್ಲೇ ಕಳಿಸು ಅಂತ. ಬಾಬಾ ಅವ್ರು ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡ VIP, ಭಗವಂತ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಬರ್ತಾನೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಕೇಳಿ ಭಗವಂತನ ಭೇಟಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ಕೊಂಡು ಅವ್ರು ಬಂದಿರ್ತಾರೆ. ನೀವಿಲ್ಲಿ ಗೋಧಿ ಸೋಸ್ತಾ ಕೂತಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೇನು ಅನಿಸುತ್ತೆ? ಭಗವಂತ ಕೂತ್ಕೊಂಡು ಗೋಧಿ ಸೋಸ್ತಾರ ಅಂದ್ಕೊಳಲ್ವಾ? ಅದಕ್ಕೆ ನಡೀರಿ ಅಂದರೆ ಬಾಬಾ ಅವ್ರು ಕೇಳಲಿಲ್ಲ. ಇಲ್ಲ ಮಗು ಅವ್ರನ್ನ ಇಲ್ಲೇ ಕಳಿಸು ಅಂದರು. ಜೊತೆಗೆ ಆ VIP ಬಂದು ನೋಡಿದ್ರೆ ಬಾಬೋರ್ನ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ ಆಯಿತು. ಸತ್ಯುಗದ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಗೊಂಬೆಗಳಲ್ಲಿ ಆಟ ಆಡ್ತಿದ್ದಾನೆ ಅನ್ನೋ ಹಾಗೆ ಬಾಬೋರ್ಗೆ ಒಳಗಡೆ ಅಷ್ಟು ನಶೆ ಇತ್ತು, ಸ್ವಮಾನ ಇತ್ತು. ನಾನು ಈಗ ಬ್ರಹ್ಮ, ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ನಾನು ವಿಷ್ಣು ಆಗ್ತೀನಿ ಅನ್ನೋದು ಯಾವಾಗಲೂ ನೆನಪಲ್ಲಿರ್ತಿತ್ತು. ಅದರಿಂದ ಎದುರಿಗೆ ಬಂದವ್ರಿಗೂ ಸಹ ಆ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ ಮಾಡಿಸ್ತಿದ್ರು. तो आप लोगों को ऐसा अभ्यास है कि ऐसे कोई मिलने आएगा, कोई ऐसा छोटा काम करेंगे, फटाफट जाएंगे, ड्रेस चेंज करेंगे, कांच के सामने खड़े होंगे, चेहरा देखेंगे, बाल ठीक करेंगे, कोई VIP आ रहा है उससे मिलना है. लेकिन बाबा कितना निरहंकारी, निर्माण चित्त. ನಿಮಗೆಲ್ಲ ಆ ಥರ ಅಭ್ಯಾಸ ಅಲ್ವಾ? ಯಾರೋ VIP ಬರ್ತಾರೆ ಭೇಟಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅಂದರೆ ಏನು ಮಾಡ್ತಿರೋ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿ ಕನ್ನಡಿ ಮುಂದೆ ನಿಂತ್ಕೋತೀರ, ಕೂದಲು ಸರಿ ಮಾಡ್ಕೋತೀರ, ಬಟ್ಟೆ ಸರಿ ಮಾಡ್ಕೋತೀರ. ಆದರೆ ಬಾಬೋರು ಎಷ್ಟು ನಿರ್ಮಾಣ ಚಿತ್ತ ಅಂದರೆ ಎಷ್ಟು ಮಹಾನೋ ಅಷ್ಟೇ ನಮ್ರತೆ ಬಾಬೋರಲ್ಲಿತ್ತು. हमें आंतरिक स्थिति बनानी है. बाह्य जगत में कोई भी काम हम कर रहे हैं, कर्म हाथों से हो रहा है, बुद्धि से बाबा की याद है, उसके प्यार में खोए हुए हैं, तब वो अनुभव होगा. इसलिए अभ्यास ये करना है, संपन्नता प्राप्त करनी है. संपन्नता किस चीज़ में प्राप्त करनी है? किसमें हमें कमी आई है जो हमको प्राप्त करना है? ನಾವು ಒಳಗಿನ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿಟ್ಕೋಬೇಕು. ಅಭ್ಯಾಸ ಇದನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ನಾವು ಏನರಲ್ಲಿ ನನ್ನಲ್ಲಿ ಏನು ಕೊರತೆ ಇದೆ, ನಾನು ಯಾವುದ್ರಲ್ಲಿ ಸಂಪನ್ನತೆಯನ್ನು ಪ್ರಾಪ್ತಿ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಅದು ನಮಗೆ ಗಮನ ಬೇಕು. किस चीज़ में कमी आई? प्योरिटी की स्टेज में कमी आई है. वो जो संपूर्ण निर्विकारी आत्मा थी उसमें कमी आई है, और उस कमी को भरने के लिए आंतरिक स्थिति चाहिए. आंतरिक स्थिति जितनी निराकारी और निरहंकारी की है उतनी आत्मा निर्विकारी बनती जाती है. ಕೊರತೆ ಎಲ್ಲಿದೆ? ಸಂಪೂರ್ಣ ಪವಿತ್ರವಾಗಿದ್ದ ನಾವು ಆತ್ಮಗಳಲ್ಲಿ ಈಗ ಪ್ಯೂರಿಟಿಯ ಕೊರತೆ ಇದೆ. ಎಷ್ಟು ನಾವು ಆಂತರಿಕವಾಗಿ ನಿರಹಂಕಾರಿಗಳಾಗ್ತೀವಿ, ನಿರ್ವಿಕಾರಿಗಳು, ಅಷ್ಟು ಸುಲಭವಾಗಿ ಆಗ್ಬೋದು. ಆ ಸಂಪೂರ್ಣ ಪವಿತ್ರತೆಯ ಅನುಭೂತಿಯನ್ನು ಮಾಡ್ಬೋದು, ಜೊತೆಗೆ ಬೇರೆಯವ್ರಿಗೂ ಮಾಡಿಸ್ಬೋದು. बाबा ने कोई एक एक विकार को जीतने का मेहनत नहीं किया. आज काम विकार को जीता, कल क्रोध को जीता, कल लोभ को जीता. नहीं, संपूर्ण निर्विकारी. कोई भी कर्म इंद्रियों में कोई चंचलता नहीं, कोई आसक्ति नहीं, बिल्कुल अनासक्त वृत्ति बन गई. ಬಾಬೂರು ಒಂದೊಂದು ವಿಕಾರವನ್ನು ಗೆಲ್ಲೋದಕ್ಕಿಂತೇನು ಪುರುಷಾರ್ಥ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಕಾಮದ ಮೇಲೆ ಜಯ ಗಳಿಸ್ತೆ, ಇವತ್ತು ಕ್ರೋಧದ ಮೇಲೆ, ಇವತ್ತು ಲೋಭದ ಮೇಲೆ, ಆ ರೀತಿ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಬಾಬೂರು. ಸಂಪೂರ್ಣ ನಿರ್ವಿಕಾರಿ. ಯಾವುದೇ ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಗಳಿಂದ ಯಾವುದೇ ಚಂಚಲತೆ ಇರಬಾರ್ದು. ಎಲ್ಲ ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಗಳು ಶಾಂತ, ಶೀತಲ. तो आप सब क्या करेंगे, क्या पुरुषार्थ करेंगे? निराकारी स्टेज इतनी जल्दी नहीं बनती. उसके लिए और 3 बातें जो ब्रह्मा बाबा की प्रैक्टिकल जीवन में थी. हमने दादियों को देखा, उन्होंने उसी को फॉलो किया. ಅಂದಮೇಲೆ ನೀವೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ತೀರ? ಬಾಬೋರ ಯಾವ ವಿಚಾರವನ್ನು ಫಾಲೋ ಮಾಡ್ತೀರ? ನಾವೆಲ್ಲ ದಾದಿಯರಲ್ಲೂ ಸಹ ನೋಡಿದ್ದೀವಿ, ಬಾಬೋರ್ನವರು ಪೂರ್ಣ ಫಾಲೋ ಮಾಡಿದ್ರು. क्योंकि जब हम संगठन में रहते हैं, परिवार में रहते हैं, तो बहुत सारी बातें हमें दिखाई देती हैं, सुनाई देती हैं. कई बार कईयों की कमी कमजोरियों पर भी ध्यान जाता है. हर एक समय विशेषता नहीं दिखती है. लेकिन इतने बड़े परिवार के बीच में रहते हुए किसी की कमी कमजोरी का प्रभाव अगर मेरे ऊपर पड़ गया तो भी मैं निर्विकारी नहीं हूँ. बहुत ऊंची मंजिल है. ಯಾಕಂದರೆ ನಾವೆಲ್ಲ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿರ್ತೀವಿ. ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿರ್ತಾ ಬೇರೆಯವರ ನಿಶ್ಶಕ್ತತೆಗಳ ಮೇಲೆ ಗಮನ ಹೋಗುತ್ತೆ. ಯಾವಾಗಲೂ ನಾವೆಲ್ಲರ ವಿಶೇಷತೆಯನ್ನೇ ಗಮನಿಸಲ್ಲ. ಆದರೆ ಸಂಪೂರ್ಣ ನಿರ್ವಿಕಾರಿ ಆಗಬೇಕು ಅಂದರೆ
ಭಾಳ ಇದ್ರ ಗಮನ ಬೇಕು, ಯಾರ ಅವಗುಣನೂ ಗಮನಿಸಬಾರ್ದು. अगर कोई बहुत अच्छा है, विशेष आत्मा है, और विशेष आत्मा की विशेषताओं पर भी मेरी नज़र चली गई, उस पर मेरा प्रभाव हो गया, प्रभावित हो गए उस पर, बहुत अच्छा है, बहुत अच्छे हैं, तो भी निर्विकारी स्टेज नहीं रही. ಒಂದು ವೇಳೆ ಯಾರಾದರೂ ವಿಶೇಷ ಆತ್ಮಗಳಿದ್ದು ಅವರ ವಿಶೇಷತೆ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಗಮನ ಹೊಟ್ಟೋಯ್ತು, ಇವ್ರು ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯವರು ಅಂದ್ಕೊಂಡ್ವಿ, ಆ ವಿಶೇಷತೆಗೆ ಪ್ರಭಾವಿತರಾದ್ವಿ ಅಂದ್ರೂ ಸಂಪೂರ್ಣ ನಿರ್ವಿಕಾರಿ ಸ್ಥಿತಿ ತಲುಪೋದಕ್ಕಾಗಲ್ಲ. ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಜಾಗೃತವಾಗಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ, ಸೋಫಾ ಹೊರ್ಕೊಂಡು ಕೂತ್ಕೋಬೇಡಿ. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬ ದೋಸೆ ತಿಂದಿರ್ತೀರ, ನಿಮ್ಮ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಯಾರು ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚಿದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಹಾಗೆ ಅವರನ್ನು ಅಲ್ಗಾಡಿಸಿ. मंजिल है न काहू से दोस्ती न काहू से वैर. किसी से स्पेशल प्यार हो गया तो भी विकारी स्टेज बन गई, किसी से नफरत कर लिया तो भी हिसाब किताब बन गया. रहो बीच में, परिवार नहीं छोड़ो, घर नहीं छोड़ो, संगठन नहीं छोड़ो, लेकिन किसी से भी कोई भी बात के कारण नफरत न हो और कोई की विशेषता से विशेष अटैचमेंट न हो, तब हम निर्विकारी कहलाएंगे. ಬಹಳ ಎತ್ತರದ ಗುರಿ ಇದು. ಯಾರ ಮೇಲೂ ದ್ವೇಷ ತಿರಸ್ಕಾರನೂ ಬರಬಾರ್ದು, ಯಾರ ಮೇಲೂ ವಿಶೇಷವಾಗಿ ಗಮನ ಆಕರ್ಷಿತರು ಆಗಬಾರ್ದು, ಈ ರೀತಿ ಅಟ್ಯಾಚ್ಮೆಂಟು ಬರಬಾರ್ದು ಒಳ್ಳೆತನಕ್ಕೆ. ಆಗ ನಾವು ನಿಜವಾದ ಸಂಪೂರ್ಣ ನಿರ್ವಿಕಾರಿ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಮುಟ್ಟೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. इसलिए हमने अपनी दादियों में देखा कि बहुत अच्छा बैलेंस था, बैलेंस, न्यारे और प्यारेपन का बैलेंस था. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ದಾದಿಯರಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ವಿ, ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯ ಸಮತೋಲನೆ ಇತ್ತು, ಭಿನ್ನ ಮತ್ತು ಪ್ರಿಯತನದ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್. हम लोगों को इतना प्यार, इतना स्नेह, इतना अपनेपन की फीलिंग दी जैसे हमारे सब हैं, लेकिन कहीं भी अटैचमेंट नहीं रखी. ನಮ್ಗಳಿಗೆಲ್ಲ ಎಷ್ಟು ಸ್ನೇಹ, ಎಷ್ಟು ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟರು ಅಂದರೆ ಇವ್ರು ನಮ್ಮವರು ಅನ್ನೋ ಭಾವನೆ ಬರ್ತಿತ್ತು, ಆದರೆ ಎಲ್ಲಿಯೂ ಅಟ್ಯಾಚ್ಮೆಂಟ್ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ. बहुत बहुत स्नेह दिया, लेकिन स्नेह देते हुए न मेरे में फंसे न मैं इसमें फंस जाऊं. बहुत अच्छा बैलेंस रखा. दादी जानकी जी कहती थी, कई बार कहती थी, मैं बहुत ध्यान देती हूँ कि मैं किसी पर प्रभावित न हो जाऊं, लेकिन मैं ये ध्यान जरूर रखती हूँ कि कोई मेरे ऊपर प्रभावित न हो जाए. ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಸ್ನೇಹ ಕೊಟ್ಟರು, ಆದರೆ ಅವ್ರು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಾಕೊಳ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ ಮತ್ತು ನಾವು ಅವರಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಾಕೊಳ್ಳೋ ಹಾಗೂ ಮಾಡ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಜಾನಕಿ ದಾದಿಯವರು ಯಾವಾಗಲೂ ಹೇಳೋರು, ನಾನು ಯಾವಾಗಲೂ ಏನು ಗಮನ ಇಟ್ಕೋತೀನಿ ಅಂದರೆ ನಾನು ಯಾರಲ್ಲೂ ಸಿಕ್ಕಾಕೋಬಾರ್ದು, ಹಾಗೆ ಬೇರೆಯವರು ಸಹ ನನ್ನಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಾಕೋಬಾರ್ದು. सामने है, हर प्रकार की पालना दी, प्यार दिया, स्नेह दिया, गया तो भूल गया, कौन आया था भूल गया, कहीं अटैचमेंट नहीं. फिर फ़ोन करना, फिर मिलना, फिर बात करना, कौन था भूल गए. इतना न्यारे प्यारे का बैलेंस. ಎದುರುಗಡೆ ಇರುವಾಗ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಸ್ನೇಹ ಕೊಟ್ಟರು, ಪ್ರೀತಿ ಕೊಟ್ಟರು, ಆದರೆ ಹೋದ್ಮೇಲೆ ಯಾರವರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಅವ್ರನ್ನ ಫೋನ್ ಮಾಡೋದು, ಹೇಗಿದ್ದೀರಾ ಅಂತ ವಿಚಾರಿಸೋದು, ಆ ಥರ ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ. ಆ ರೀತಿ ಅವರಲ್ಲಿ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಇತ್ತು. तो कैसे निर्विकारी स्टेज बनाएंगे? बनेगी स्टेज भट्टी से बनानी है ना. संपन्न बनना है तो निर्विकारी स्टेज बनानी है, लेकिन उसके लिए आंतरिक वैराग्य वृत्ति चाहिए. आंतरिक वैराग्य वृत्ति, ऊपर का नहीं, दिखावे का नहीं. छोड़ दिया, चला गया, संन्यास ले लिया, बाबा ने सिखाया नहीं. वो तो डरपोक है, किनारा कर लिया सबसे. ಆ ರೀತಿ ನಿರ್ವಿಕಾರಿ ಸ್ಥಿತಿ ಮಾಡ್ಕೋತೀರ, ಬಟ್ಟಿಲಿದ್ದೀರಲ್ಲ, ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ತಾನೆ. ಆದ್ದರಿಂದ ಎಲ್ಲರ ಜೊತೆನಲ್ಲೂ ಇರಲೂಬೇಕು, ಆದರೆ ಯಾರಲ್ಲೂ ಅಂಟ್ಕೊಳ್ಳೂಬಾರ್ದು. ಹಾಗಂತ ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಸನ್ಯಾಸ ಮಾಡಿಬಿಡಿ ಅಂತಲೂ ಅಲ್ಲ. ಸನ್ಯಾಸಿಗಳು ವಾಸ್ತವವಾಗಿ ಹೆದ್ರು ಪುಕ್ಲರು, ಅದಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟೆ ಹೊರಟೋದ್ರು ಅವರು. ಬಾಬೂರು ನಮ್ಗೆ ಅದನ್ನು ಕಲಿಸ್ಲಿಲ್ಲ. ಎಲ್ಲರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿದ್ದರೂ ಸಹ ಯಾರ ಮೇಲೂ ಅಟ್ಯಾಚ್ಮೆಂಟ್ ಇರಬಾರ್ದು.
कई बार बाबा कहते हैं बच्चों को कभी कभी शमशानी वैराग्य आता है। शमशानी वैराग्य जानते हो क्या होता है? शमशानी ಕೆಲವೊಮ್ಮೆ वैराग्य ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸ್ಮಶಾನ ವೈರಾಗ್ಯ ಬರುತ್ತೆ ಅಂತ. ಸ್ಮಶಾನ ವೈರಾಗ್ಯ ಅಂದ್ರೆ ಏನೊಂದು ಗೊತ್ತಿದೆಯಾ ನಿಮಗೆ? पता है ना, जब कोई दुख की घटना आती है तो ऐसे लगता है अरे ऐसा हो जाएगा। कोविड आया, थोड़ी समय के लिए शमशानी वैराग्य सबको आ गया। पैसा होते हुए भी, संबंध होते हुए भी, सब कुछ होते हुए भी कोई चीज़ को हाथ नहीं लगा सकते। अपने बच्चों को भोजन नहीं हाथ से खिला सकते। वैराग्य आया, शमशानी पूरा हो गया, वो भी चला गया। ಏನೋ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂತು, ಆಗ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯಕ್ಕೆ ಸ್ಮಶಾನ ವೈರಾಗ್ಯ ಬಂತು. ಕೋವಿಡ್ ಬಂತು, ಅವಾಗ ತನ್ನ ಮಕ್ಳಿಗೂ ತಮ್ಮ ಕೈಯಿಂದ ಊಟ ಮಾಡ್ಸೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಆ ರೀತಿ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳನ್ನ ನೋಡಿದ್ರು. ಅವಾಗ ವೈರಾಗ್ಯ ಇತ್ತು. ಎಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಸರಿ ಹೋಗ್ತಿದ್ದಾಗೆ ಆ ವೈರಾಗ್ಯನೂ ಮುಗ್ದೋಯ್ತು. ಅದನ್ನು ಸ್ಮಶಾನ ವೈರಾಗ್ಯ ಅನ್ನೋದು. ये तो भूला नहीं ना, अभी भूल गया सब। आप लोगों को भूल गया समय। 3-4 साल पहले तो हुआ, 2021 में तो हुआ। ನೀವೆಲ್ಲ ಮರ್ತಿಲ್ಲ ಅಲ್ವಾ? कोई अगर खांस भी देता था ना, नहीं इसके सामने नहीं जाना, मुंह में पट्टी बांध लो, बोलना नहीं। ये खांस रहा है, ये छींक दिया, बाजू में नहीं बैठ जाए, कहीं दूर जाओ। अपना है, लौकिक है, संबंधी है, लेकिन सबसे वैराग्य आ गया। क्षणिक वैराग्य, दिखावे का वैराग्य। ಯಾರಾದರೂ ಕೆಮ್ಮಿದ್ರೆ ಸಾಕು ಭಯ ಆಗೋದು, ಹಸಿಂದ್ರೂ ಭಯ, ದೂರದಲ್ಲಿರಿ, ಹತ್ರ ಬರಬೇಡಿ ಅಂತ ಎಲ್ರಿಗೂ ಬಾಯಲ್ಲಿ ಪಟ್ಟಿ. ಅದು ನಮ್ಮವರೇ ಆಗಿರ್ಬೋದು, ಆದರೂ ಸಹ ಬೇಡ ದೂರ ಇರಿ ಅಂದರೆ ಅಷ್ಟು ವೈರಾಗ್ಯ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿತ್ತು. ಆದರೆ ಅದು ಸ್ಮಶಾನ ವೈರಾಗ್ಯ. और अगर चेक करा दिया और डॉक्टर ने पॉजिटिव बोल दिया तो बस भगाओ इसको, यहाँ से हटाओ, यहाँ से। ಇನ್ನು ಡಾಕ್ಟ್ರಿಗೆ ತೋರಿಸಿ ಡಾಕ್ಟ್ರ್ ಏನಾದರೂ ಕೋವಿಡ್ ಪಾಸಿಟಿವ್ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ರೆ ಇನ್ನೂ ಮುಗ್ದೋಯ್ತು, ಇನ್ನೂ ದೂರ. तो क्या है, बाबा कहता है बच्चे आंतरिक वैराग्य तो सब मरे पड़े हैं, सब मुर्दे हैं, सब गए कि गए। संसार असार है, कोई सार नहीं है। अंदर का वैराग्य चाहिए, नहीं तो ये भी अच्छा है, यहाँ भी जाऊँ, ये भी खाऊँ, ये भी करूँ। अगर किसी भी प्रकार की इंद्रिय आकर्षण है तो वैराग्य नहीं है। ಬಾಬಾ ಅವ್ರು ನಮಗೆ ಮೊದಲೇ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಮಕ್ಕಳೇ ಎಲ್ಲರೂ ಸತ್ತೋಗಿದ್ದಾರೆ, ಪೂರ್ತಿ ಸ್ಮಶಾನ ಇದು. ಆದ್ದರಿಂದ ಆಂತರಿಕವಾಗಿ ವೈರಾಗ್ಯ ಬೇಕು. ಈ ಪ್ರಪಂಚ ನಿಸ್ಸಾರ, ಇದರಲ್ಲಿ ಏನೂ ಸಾರ ಇಲ್ಲ. ಆ ರೀತಿ ಒಳಗಿನಿಂದ ಪೂರ್ಣ ವೈರಾಗ್ಯ ಇಟ್ಕೋಬೇಕು. अपने आप को चेक करना, भट्टी चेकिंग के लिए होती है, योग करने के लिए सिर्फ नहीं। चेक करो, देखने का, सुनने का, बोलने का, दूसरा खाने का, तीसरा घूमने का, कोई सेवा का, कोई भी प्रकार का आकर्षण तो नहीं है, खिंचाव तो नहीं है तो कर रहे हैं, नहीं तो न्यारे प्यारे। ಬಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನು ನಾವು ಇದೆಲ್ಲ ಚೆಕ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಬಟ್ಟಿ ಇರೋದು ಬರೀ ಕೂತ್ಕೊಂಡು ಯೋಗ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅಂತಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನಮ್ಮನ್ನು ನಾವು ಚೆಕ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ. ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋದು, ನೋಡೋದು, ತಿನ್ನೋದು, ಎಲ್ಲದರಲ್ಲೂ ಎಷ್ಟು ಅನಾಸಕ್ತರಾಗಿದ್ದೀವಿ ಅನ್ನೋದನ್ನು ನೋಡ್ಕೋಬೇಕು. ಇದೆಯಾ ಸ್ವೀಕರಿಸೋಣ, ಇಲ್ವಾ, ಇಲ್ಲ ಅಂದರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ. संपन्न संपूर्ण बनना है ना, संपन्न बनना है। संपन्न बनना है तो पहले वैराग्य वृत्ति को अंदर से धारण करो। सब असार है, कुछ सार नहीं इसके अंदर। ಸಂಪನ್ನರು ಸಂಪೂರ್ಣರು ಆಗಬೇಕಲ್ವ? ಸಂಪನ್ನ ಸಂಪೂರ್ಣ ಆಗಬೇಕು ಅಂದರೆ ಒಳಗಿನಿಂದ ಆ ಒಂದು ವೈರಾಗ್ಯ ವೃತ್ತಿಯನ್ನು ಜಾಗೃತಪಡಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. ಯಾವುದ್ರಲ್ಲೂ ಏನೂ ಸಾರ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲ ನಿಸ್ಸಾರವೇ. भोजन खा रहे हैं लेकिन शरीर को चलाने के लिए खा रहे हैं, आसक्ति नहीं। ಊಟ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ, ಆದರೆ ಶರೀರ ನಡೆಸೋದಕ್ಕೆ ಅಂತ ತಿನ್ನೋದು, ಆಸಕ್ತಿಯಿಂದ ಅಲ್ಲ. कर्म कर रहे हैं लेकिन ऐसे नहीं यही कर्म मुझे अच्छा लगता है, इसके साथ ही बात करना अच्छा लगता है,
यही स्थान अच्छा लगता है, बस जहाँ अच्छाई खींची माना वैराग्य खत्म हो गया। ಕರ್ಮ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ, ಆದರೆ ಇವ್ರ ಜೊತೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ, ಇವ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಮಾತಾಡೋಕ್ಕೆ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ, ಆ ಥರ ಎಲ್ಲೂ ಆಸಕ್ತಿ ಇರಬಾರ್ದು. ಕೇವಲ ಕರ್ಮ ಮಾಡಬೇಕು, ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ ಅಷ್ಟೇ. इसलिए वैराग्य शब्द में दो अर्थ हैं हिंदी में, वैर और राग। दो शब्द आते हैं, वैर राग। राग से भी वैर है और किसी से भी वैर और किसी से भी राग नहीं है। राग माना आसक्ति, राग माना लगाव, और वैर माना नफरत। न किसी से नफरत है न किसी से लगाव है, वो है वैरागी। ವೈರಾಗ್ಯ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಎರಡು ಅರ್ಥ ಬರುತ್ತೆ. ಒಂದು ವೈರಾಗ್ಯ, ಒಂದು ವೈರ, ಇನ್ನೊಂದು ರಾಗ. ರಾಗ ಅಂದರೆ ಆಸಕ್ತಿ, ಸೆಳೆತ ಅಂತ. ವೈರ, ವೈರತ್ವ ನಿಮ್ಮೆಲ್ರಿಗೂ ಗೊತ್ತು. ಆದ್ದರಿಂದ ರಾಗದ ಮೇಲೂ ಸಹ ಒಂದು ವೈರತ್ವ, ವಿರಕ್ತಿ. ಅದರಿಂದ ಯಾರ ಮೇಲೂ ರಾಗವೂ ಇಲ್ಲ, ಯಾರ ಮೇಲೂ ದ್ವೇಷವೂ ಇಲ್ಲ. तो ब्रह्मा बाबा ने ऐसी वैराग्य वृत्ति को धारण किया। दादियाँ इतनी सब सेवाएं करते हुए भी कोई चीज़ पर आसक्त नहीं थी, न साधन चाहिए न सुविधा चाहिए। कैसे बाबा की सेवाओं को आगे बढ़ाया? कोई साधन नहीं थे, कोई भी आसक्ति नहीं थी। अगर शुरू का इतिहास यज्ञ का देखो, जब सेवाएं शुरू हुई हैं, फाउंडेशन था त्याग, कुछ नहीं चाहिए, सारा दिन सेवा कर रहे हैं। एक बार हमारी मनोहर इंदिरा दादी और गंगे दादी, बाबा उनको कहते थे हर गंगे। मनोहर दादी का लौकिक नाम था हरि, गंगे दादी का नाम तो गंगे दादी ही था, पहला नाम था। तो हर गंगे की जोड़ी थी, बहुत सेवा करती थी, बहुत अच्छा भाषण करती थी। तो दिल्ली में बाबा ने उनको सेवा के लिए भेजा। दिल्ली में एक जगह पर एक मकान लेकर के किराए का सेवा कर रही थी। कभी इधर, कभी प्रदर्शनी करना, कभी किसी के प्रवचन में जाना, कभी कहीं जाना। सत्संग में कई प्रकार की अच्छी माताएं, मारवाड़ी माताएं आने लगी। तो वो देखती थी ये दीदियाँ सारा दिन सेवा करती हैं, खाना कब बनाती हैं, कहाँ खाती हैं, इनका किचन कहाँ है। तो माताएं एक दिन दादियों को पूछने लगी, दादी आप तो सारा दिन सेवा करती हो, खाना कब बनाती हो, कब खाती हो, आपका किचन मैं देखना चाहती हूँ। किचन तो था ही नहीं, क्या दिखाएंगे। फिर भी माताओं की जिद घुस गई अंदर। जिस कमरे में रहती थी तो वहाँ पर एक छोटा सा स्टोव रखा था, एक आलू की टोकरी थी, आलू छोटी छोटी आलू रखी थी, और एक डब्बे में आटा था, एक डब्बे में नमक था। यही किचन था दादियों का। रोटी बनाई, आलू रस बनाया, नमक डाला और आराम से खाया। 36 प्रकार का भोजन का रस भगवान ने दिया। तो माताओं को बड़ा तरस आ गया, अरे दादियाँ हम तो ऐसे खाते हैं, ये बनाते हैं, ये करते हैं। तो उन्होंने क्या किया, दूसरे दिन किचन देख के गई, सारा सामान लेके आ गई। एक डब्बे में चीनी ले आई, आटा ले आई, दालें ले आई, मसाले ले आई, पूरा ही भर दिया घर ला करके। दादियों ने देखा ये सब क्यों ले आई, मुझे तो चाहिए नहीं कुछ। उन्होंने उसको लपेटा, बांधा, पैक किया और मधुबन भेज दिया। दूसरे दिन फिर आई माताएं, देखती कुछ नहीं इनके पास, कहाँ गया। अरे मेरे को तो बाबा 36 प्रकार का खिला रहा है, बाबा के बच्चे वहाँ बैठे हुए हैं, उनको आवश्यकता होगी, वहाँ भेज दिया। इतना त्याग था, इतनी तपस्या थी। ये तो हिंदी समझ रहे हैं सब। कई लोग समझते हैं। हाँ बोलो जी। ನೋಡಿ, ಆ ಥರ ಬ್ರಹ್ಮ ಬಾಬುವರು ಸಂಪೂರ್ಣ ಎಲ್ಲೂ ಅವರ ಆಸಕ್ತಿ ಇರಲಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ನಾವೆಲ್ಲ ನಮ್ಮ ದಾದಿಯರನ್ನ ನೋಡಿದ್ದೀವಿ, ಅವ್ರಿಗೂ ಅಷ್ಟೇ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಹಗಲು ರಾತ್ರಿ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆನ ಎಷ್ಟು ಮುಂದುವರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋದರು.
ಆದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಯಾವುದೇ ಸಾಧನಗಳು ಅಥವಾ ಯಾವುದೇ ಉಪಕರಣಗಳು ಯಾವುದ್ರ ಮೇಲೂ ಆಸಕ್ತಿ ಇರಲಿಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೇಂತವ್ರಿಗೇನೂ ಬೇಕಾಗಿರಲಿಲ್ಲ. ಒಂದು ಸರಿ ಮನೋಹರ್ ದಾದಿ ಮತ್ತು ಗಂಗೆ ದಾದಿ ಅವರಿಬ್ಬರನ್ನೂ ಸೇರಿ ಬಾಬೋರು ಹರ್ ಗಂಗೆ ಅಂತ ಕರೀತಿದ್ರು. ಅವ್ರನ್ನ ಸೇವೆಗೆ ಅಂತ ಡೆಲ್ಲಿಗೆ ಕಳಿಸ್ಕೊಟ್ರು. ಡೆಲ್ಲಿಗೆ ಕಳಿಸಿದ್ರೆ ದಾದಿಯರು ಇಲ್ಲೆಲ್ಲೋ ಹೋಗ್ತಾರೆ, ಇನ್ನೆಲ್ಲೋ ಭಾಷಣ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇನ್ಯಾರಿಗೋ ಯೋಗ ಮಾಡಿಸ್ತಾರೆ, ಕೋರ್ಸ್ ಕೊಡ್ತಾರೆ, ಆ ಥರ ಇಡೀ ದಿನ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾನೆ ಇದ್ದರು. ಕೆಲವರು ಒಳ್ಳೆಯ ಸ್ವಲ್ಪ ಶ್ರೀಮಂತವಾದ ಮಾರ್ವಾಡಿ ಮಾತೆಯರೆಲ್ಲ ಜ್ಞಾನ ಕೇಳಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದರು. ಅವ್ರಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ, ಅಲ್ಲ ಇಡೀ ದಿನ ಇವ್ರು ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾನೆ ಇರ್ತಾರಲ್ಲ, ಅಡುಗೆ ಯಾವಾಗ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ, ಊಟ ಯಾವಾಗ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಿಮ್ಮ ಅಡುಗೆ ಮನೆ ತೋರಿಸಿ ನಾವು ನೋಡಬೇಕು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. ಅಲ್ಲಿ ಅಡುಗೆ ಮನೆ ಇದ್ರಲ್ವ ಅಡುಗೆ ಮನೆ ತೋರಿಸೋದಕ್ಕೆ. ದಾದಿಯರು ಇಲ್ಲ ಏನಕ್ಕೆ ಅಂತ ಸುಮ್ಮನಾದ್ರು. ಆದರೆ ಆ ಮಾತೆಯರು ಒಳಗೆ ನುಗ್ಗಿದ್ರು. ತಾವಾಗೆ ನೋಡ್ತಾರೆ, ರೂಮಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ಟವ್ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಜೊತೆಗೆ ಒಂದು ಕುಕ್ಕೆ ಒಳಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಆಲೂಗಡ್ಡೆ ಇದೆ, ಒಂದು ಡಬ್ಬದಲ್ಲಿ ಗೋಧಿ ಹಿಟ್ಟು, ಒಂದು ಡಬ್ಬದಲ್ಲಿ ಉಪ್ಪಿದೆ, ಅಷ್ಟು ಬಿಟ್ಟರೆ ಅಲ್ಲಿ ಇನ್ನೇನೂ ಇಲ್ಲ. ದಾದಿಯರು 2 ರೊಟ್ಟಿ ಮಾಡ್ಕೋತಿದ್ರು, ಆಲೂ ರಸ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋರು, ಸುಮ್ಮನೆ ಅದಷ್ಟು ತಿನ್ಬಿಟ್ಟು ಇಡೀ ದಿನ ಸೇವೆ ಮಾಡೋರು. ಆಮೇಲೆ ಈ ಮಾತೆಯರ್ಗೆ ಎಷ್ಟು ದಯೆ ಬಂತಂತೆ ಅಂದರೆ, ಇಡೀ ದಿನ ಇಷ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡೋರು ಏನು ತಿನ್ನಲ್ವಲ್ಲ ಇವರು ಅಂತ ದಯೆ ಬಂದು ತಾವಾಗೆ ಎಲ್ಲ ಸಾಮಾನು ತಂದು ಅಡುಗೆ ಮನೆಗೆ ತುಂಬಿಸ್ಬಿಟ್ರು. ಒಂದು ಡಬ್ಬದಲ್ಲಿ ಬೇಳೆ, ಮಸಾಲೆ ಸಾಮಾನುಗಳು, ಬೇರೆ ಬೇರೆ ಹಿಟ್ಟು, ಎಲ್ಲ ಪದಾರ್ಥಗಳನ್ನ ತಂದರು. ಆಮೇಲೆ ನೋಡಿದ್ರೆ ದಾದಿಯರು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಪೊಟ್ನ ಕಟ್ಬಿಟ್ಟು ಮಧುಬನಕ್ಕೆ ಕಳಿಸ್ಬಿಟ್ರಂತೆ. ಮತ್ತೆ ಈ ಮಾತೆಯರು ಬಂದು ನೋಡ್ತಾರೆ, ಅಡುಗೆ ಮನೆಗೆ ಖಾಲಿ, ಮತ್ತೆ ಏನೂ ಸಾಮಾನಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಅಂದರೆ ದಾದಿಯರು ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ನಮ್ಗವೆಲ್ಲ ಏನೂ ಬೇಕಾಗೇ ಇಲ್ಲ, ಆದರೆ ಅಲ್ಲಿ ಮಧುಬನದಲ್ಲಿ ತುಂಬ ಜನ ಮಕ್ಕಳಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರುತ್ತೆ, ಅದಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿಗೆ ಕಳಿಸಿದ್ವಿ ಅಂದ್ರಂತೆ. ಆ ಥರ ದಾದಿಯರದು ಅಷ್ಟು ತ್ಯಾಗ. साधनों के आधार पर सेवा नहीं थी, साधनों के आधार पर साधना नहीं थी, साधना से साधन आए हैं। ये साधन जो आए हैं वो साधना से आए हैं, लेकिन साधन हो तो साधना करें, ये बंधन है। ऐसे बंधन में बंधने वाली आत्मा संपन्न कैसे बनेगी? साधन हैं, सब बाबा ने दिए हैं, लेकिन हमारी साधना का ये फल है। हम इसको प्रयोग कर रहे हैं, लेकिन अधीन नहीं है। अगर अधीन हो गए तो संपन्न नहीं बन सकते, क्योंकि साधन तो सब फेल होने वाले हैं। अधीनता नहीं चाहिए, अधिकारी बन के प्रयोग करो, न्यारे हो जाओ, यूज करो, लेकिन फंस करके नहीं, फंसना नहीं है किसी चीज में। ಸಾಧನಗಳ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಸಾಧನೆ ಅಲ್ಲ, ಸಾಧನೆಯಿಂದ ಸಾಧನಗಳು ಯಜ್ಞದಲ್ಲಿ ಬಂದಿರೋದು. ಆದ್ದರಿಂದ ಸಾಧನಗಳೆಲ್ಲ ನಾಶ ಆಗೋಗುತ್ತೆ, ಅದಕ್ಕೆ ಅಧೀನರಾಗಬೇಡಿ, ಉಪಯೋಗಿಸಿ, ಆದರೆ ಅದರಲ್ಲಿ ಆಸಕ್ತಿ ಇರಬಾರ್ದು. तो वैराग्य वृत्ति से त्याग हुआ, सब ने त्याग किया, दादियों ने, बड़ों ने कोई चीज़ स्वीकार नहीं की। न नाम चाहिए, न मान चाहिए, न कोई साधन चाहिए, न सुविधाएं चाहिए, बिल्कुल अनासक्त वृत्ति से रहे और अपनी मंजिल को पा लिया। ವೈರಾಗ್ಯ ವೃತ್ತಿಯಿಂದ ಆ ರೀತಿಯ ಅನಾಸಕ್ತ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ತಂದ್ಕೋಬೋದು. ದಾದಿಯರೆಲ್ಲ ಎಷ್ಟು ವೈರಾಗ್ಯ ಇತ್ತು ಅಂದರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಯಾವುದೇ ಸಾಧನಗಳು ಬೇಕಾಗಿರಲಿಲ್ಲ, ನಮ್ಗೆ ಹೆಸರು ಬರಲಿ, ನಮಗೆ ಗೌರವ ಸಿಗಲಿ, ಅದು ಯಾವುದೂ ಇರಲಿಲ್ಲ. ಕೇವಲ ಆ ಒಂದು ನಾವು ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ಒಂದೇ ಗುರಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ತಾ ಹೋದರು. ಅದರಿಂದಲೇ ತನ್ನ ಸಂಪೂರ್ಣ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ತಲುಪಿದ್ರು. ब्रह्मा बाबा ने तो कोई चीज़ स्वीकार ही नहीं की, ऐसे नहीं थी, नहीं। बहुत अच्छे बच्चे थे, लेकर के आते थे, बाबा के लिए स्वेटर ले आते थे, बाबा के लिए साधन ले, बच्चे कुछ नहीं चाहिए, ये तो पुराना तन है, पुराने रथ में हूँ, ब्रह्मा बाबा कुछ नहीं चाहिए, कभी स्वीकार नहीं किया। न नाम, न शान, न महिमा, न स्थान, न वस्तुएं, सबसे अनासक्त वो है संपूर्ण निर्विकारी संपन्न स्टेज। ಬ್ರಹ್ಮ ಬಾಬಾ ಏನನ್ನೂ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಲೇ ಇಲ್ಲ, ಯಾರು ಕೊಡ್ತಿರಲಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ತಗೊಳ್ಳಿಲ್ಲ ಅಂತಲ್ಲ. ಅನೇಕರು ಇದೇನೇನೋ ತರೋರು, ಬಾಬಾ ಇದು ನಿಮಗೆ ಅಂತ ಸ್ವೆಟರ್ ತಂದಿದ್ದೀವಿ, ಆ ಥರ ಏನೇನೋ ತರ್ತಿದ್ರು. ಆದರೆ ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಿದ್ರು, ಮಕ್ಕಳೇ ಇದು ಹಳೇ ಶರೀರ, ಇದಕ್ಕೇನು ಬೇಕು, ಏನೂ ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳೋರು. ಆ ರೀತಿಯ ಒಂದು ಅನಾಸಕ್ತ ಸ್ಥಿತಿಯಿಂದ ಸಂಪೂರ್ಣತೆಯನ್ನು ತಲುಪಿದ್ರು.
दूसरा वैराग्य वृत्ति के बाद आता है उपराम, बिल्कुल उपराम, ये ऊपर ही रहता, नीचे है ही नहीं। ಎರಡನೇದು ವೈರಾಗ್ಯ ವೃತ್ತಿಯಿಂದ ನಿರ್ಲಿಪ್ತ ಸ್ಥಿತಿ ಬರುತ್ತೆ. ಅದನ್ನು ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಉಪರಾಮ್ ಅಂತಾರೆ, ಅಂದರೆ ಮೇಲಿರೋದು ಕೆಳಗೆ ಬರೋ ಹಾಗೆ ಇಲ್ಲ. कई बार बाबा कहते हैं बच्चे कर्म करने के लिए कर्म इंद्रियों का आधार लो, कर्म पूरा हो गया बाबा के पास चले जाओ, ये है उपराम स्थिति. ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಬಾಬೋರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಮಕ್ಕಳೇ ಕರ್ಮ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಗಳ ಆಧಾರ ತಗೊಳ್ಳಿ, ಕರ್ಮ ಮುಗಿದ ನಂತರ ಆ ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಗಳಿಂದ ಭಿನ್ನ ಆಗೋದು, ಇದನ್ನು ಉಪರಾಮ್ ಸ್ಥಿತಿ ಅಂತ ಹೇಳೋದು. जैसे पंछी एक डाली पर बैठता है लेकिन उस डाली को सहारा नहीं बनाता है, कभी एक डाली पर यहाँ बैठा, कभी वहाँ बैठा, कभी वहाँ बैठा, तो उड़ता पंछी है, कहीं पर भी बंधन में बंधा हुआ नहीं है. ಹೇಗೆ ಪಕ್ಷಿಗಳು ಕೊಂಬೆಗಳ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳುತ್ತಷ್ಟೇ, ಆದರೆ ಆ ಕೊಂಬೆಯನ್ನೇ ಆಧಾರ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ. ಒಂದು ಸರಿ ಒಂದು ಕೊಂಬೆ ಮೇಲೆ ಕೂತಿರುತ್ತೆ, ಇನ್ನೊಂದು ಸರಿ ಇನ್ನೊಂದು ಕೊಂಬೆ ಮೇಲೆ ಕೂತಿರುತ್ತೆ. ಆ ರೀತಿ ಹಾರುವ ಪಕ್ಷಿ ಥರ ಇರಬೇಕು, ಯಾವುದೋ ಆಧಾರಗಳನ್ನ ಇಟ್ಕೋಬಾರ್ದು. वृत्तियाँ उपराम हैं, कोई को दिखावा नहीं है. ऐसे नहीं लगता है तो बैरागी है, उदासी है, कोई से बात नहीं कर रहा है, कोई से मिल नहीं रहा है, वो उपराम स्थिति नहीं है. उपराम स्थिति आंतरिक स्थिति है, ऊपर बाबा के पास रहता है, काम के लिए नीचे आता है, बात भी करता है. ब्रह्मा बाबा ने पता क्या किया लास्ट में, समाचार बच्चे सुनाते थे, पत्र लिखते थे, मिलने आते थे, विस्तार में नहीं गया, हर विस्तार को सार में समेट लिया. अच्छा बच्चे सुनाया, जो काम की बात है उसका जवाब दिया और बाकी सुनते हुए भी नहीं सुना, न सुनते हुए सुना, न देखते हुए देखा. उपराम न्यारा. ಆ ರೀತಿ ನಿರ್ಲಿಪ್ತ ಸ್ಥಿತಿ ಬೇಕು. ಬ್ರಹ್ಮ ಬಾಬಾ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು ಗೊತ್ತಾ ನಿಮಗೆ? ಯಾರಾದರೂ ಸಮಾಚಾರಗಳನ್ನ ಹೇಳಿದ್ರೆ ಬಾಬಾ ಅದನ್ನು ಕೇಳಿದ್ರು ಕೇಳ್ದಂಗೆ ಇದ್ಬಿಡ್ತಿದ್ರು. ಅವಶ್ಯಕತೆ ಇರೋ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಕೇಳಿ ಅದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಿದ್ರು. ಅದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಕೇಳಿಸ್ಕೊತಾನೆ ಇರಲಿಲ್ಲ. ಆ ರೀತಿ ಹಾಗಂತ ಇವ್ರು ಯಾರನ್ನೂ ಭೇಟಿನೇ ಮಾಡಲ್ಲ, ಯಾರನ್ನೂ ಮಾತೇ ಆಡಿಸಲ್ಲ, ಆ ಥರ ತೋರ್ಪಡಿಕೆ ತೋರಿಸ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಲ್ಲ, ಆದರೆ ಒಳಗಿನಿಂದ ಒಂದು वैराग्य बेको. उपराम स्थिति ब्रह्मा बाबा ने ऐसी बनाई थी गुप्त रीति से, कोई को पता नहीं चलता था. बच्चों से इतना प्यार था. बाबा का बहुत प्यारा लाडला बच्चा विश्व किशोर दादा था, बहुत अनन्य. उसका नाम तो कोई ने सुना होगा, जो कराची से कलकत्ता में बिजनेस में भी साथ था. बाबा के भाई का बेटा था, दादा विश्व किशोर नाम था. उनको कुछ तकलीफ हुई शरीर की, तो इलाज के लिए बाबा ने ही बॉम्बे भिजवाया. और जिस दिन जाने लगा उस दिन बाबा ने खास फोटोग्राफर को बुलाया, और रमेश भाई, विश्व किशोर दादा और बाबा तीनों ने फोटो निकलवाया और गया, ऑपरेशन कराया. बाबा उसको रोज़ सकाश देता था, सर्च लाइट देता था, योग करता था उसके लिए. 5-6 दिन के बाद अचानक शरीर छोड़ दिया. शरीर छोड़ने के बाद बाबा की बेटी निर्मल शांता दादी, उनकी युगल संतरी दादी, कई बड़े बड़े उनके साथ थे. कहने लगे बाबा बॉडी को मधुबन ले आए, बच्चे मिट्टी को यहाँ लाने की क्या ज़रूरत है, वहीं जला दो. अनासक्त, बिल्कुल उपराम, कुछ नहीं जैसे मोह ममता, बिल्कुल न्यारा. वहीं बॉडी को जलाया, संस्कार किया, उसके फ़ोटो लिए और फ़ोटो लेकर के आए तो बाबा इतना सीरियस, तुम मिट्टी की फ़ोटो लेके आए हो? फ़ोटो तो बाबा के पास है. जरा भी कहीं भी ये नहीं बच्चा चला गया, बड़ा अच्छा था, बड़ा सेवादारी था. अच्छे बच्चे एडवांस पार्टी में सेवा के लिए गया और अच्छी सेवा करेगा. उपराम बिल्कुल न्यारा,
जरा भी दुख सुख नहीं, रोग नहीं, मना अंदर की आंतरिक स्थिति बिल्कुल उपराम। मेरा था, इतना सेवाधारी था, इतना बाबा को संभालता, यज्ञ को संभालता, कहीं भी किसी में भी जरा भी अटैचमेंट नहीं। संपन्न बनना है ना, मंजिल है। ಬ್ರಹ್ಮ ಬಾಬಾ ಎಷ್ಟು ಉಪರಾಮ ಆಗಿದ್ರು ಅಂದರೆ, ಯಜ್ಞದಲ್ಲಿ ವಿಶ್ವಕಿಶೋರ್ ದಾದ ಅಂತ ಇದ್ದರು. ಬ್ರಹ್ಮ ಬಾಬಾವರ ಅಣ್ಣನ ಮಗ, ಬಿಸ್ನೆಸ್ನಲ್ಲೂ ಸಹ ಬಾಬಾವರ ಜೊತೆ ಕರಾಚಿಯಿಂದಲೂ ಪಾರ್ಟ್ನರ್ ಆಗಿ ಇದ್ದವರು. ನಂತರ ಯಜ್ಞದಲ್ಲೂ ಸಹ ಎಲ್ಲ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಹೊತ್ತಿದ್ದವರು. ಅವ್ರಿಗೆ ಬಾಬಾವ್ರಿಗೆ ತುಂಬ ಅನನ್ಯ ಮಗು, ಬಹಳ ಪ್ರೀತಿಯ ಮಗು. ಅವರು ಹುಷಾರು ತಪ್ಪಿದಾಗ ಬಾಬಾವ್ರೆ ಅವ್ರನ್ನ ಬಾಂಬೆಗೆ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ಗೆ ಅಂತ ಕಳಿಸೋದಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ಬಾಬಾ ಸ್ವತಃ ಫೋಟೋಗ್ರಾಫರ್ನ ಕರೆದು ಅಣ್ಣವರು, ರಮೇಶ್ ಅಣ್ಣವರು ಜೊತೆಗೆ ಬಾಬಾ 3 ಜನರದ್ದು ಫೋಟೋನು ತೆಗೆಸಿದ್ರು. ಹಾಗೆ ಪ್ರತಿದಿನ ಬಾಬಾ ಅವ್ರಿಗೋಸ್ಕರ ಯೋಗ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಅವ್ರಿಗೆ ಸಚ್ ಲೈಟ್ ಕೊಡ್ತಿದ್ರು ಅವ್ರು ಹುಷಾರಾಗಲಿ ಅಂತ. ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಅವ್ರಿಗೋಸ್ಕರ ತಪಸ್ಸು ಮಾಡ್ತಿದ್ದವರು. ಆಮೇಲೆ ಅವ್ರ ದೇಹ ಬಿಟ್ಟ ಮೇಲೆ ದಾದಿಯರು ಅಲ್ಲಿ 5-6 ಜನ ಇದ್ದರು. ಅವರೆಲ್ಲ ಕೇಳಿದ್ರು, ಬಾಬಾ ಶವನ ಮಧುಬನಕ್ಕೆ ತರದ ಅಂತ. ಆಗ ಬಾಬಾವ್ರು ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ಮಕ್ಕಳೇ, ಮಣ್ಣನ್ನೇನು ಹೊತ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ತರ್ತೀರ, ಅಲ್ಲೇ ಸುಟ್ಟಾಕ್ಬಿಡಿ ಅಂತ. ಹಾಗೆ ದಾದಿಯರು ಅಲ್ಲೇ ಶವ ಸಂಸ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ದು ಆಯಿತು. ಆಮೇಲೆ ಆ ಫೋಟೋನ ತೊಗೊಂಬಂದರೆ ಬಾಬಾವ್ರು ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ಮಕ್ಕಳೇ, ಮಣ್ಣೊಂದು ಫೋಟೋ ತೊಗೊಂಬಂದಿದ್ದೀರಾ ನೀವು ಅಂತ. ಆ ರೀತಿ ಅಷ್ಟು ಬಾಬಾವ್ರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪನೂ ಏನು ಚಿಂತೆ ಆಗಲೇ ಇಲ್ಲ. ನನ್ನ ಅನನ್ಯ ಮಗು ಇವರು, ನನ್ನನ್ನು ಸಂಭಾಲನೆ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಯಜ್ಞ ಸಂಭಾಲನೆ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಎಷ್ಟೊಳ್ಳೆಯವರು, ಇವ್ರ ದೇಹ ಬಿಟ್ಬಿಟ್ರಲ್ಲ, ಆ ಥರ ಯಾವ ಭಾವನೆನೂ ಬಾಬಾವ್ರಿಗೆ ಇರಲೇ ಇಲ್ಲ. ಅಷ್ಟು ಉಪ್ರಾಮ್ ಸ್ಥಿತಿನಲ್ಲಿ ಬಾಬಾ ಇದ್ದರು. ನಾವು ಎಲ್ಲ ಸಂಪೂರ್ಣರಾಗಬೇಕಲ್ಲ, ಆಗಬೇಕು ಅಂದರೆ ಅಷ್ಟು ಉಪ್ರಾಮ್ ಸ್ಥಿತಿ ನಮ್ಮಲ್ಲೂ ಬರಬೇಕು. संपन्न बनना है तो क्या करेंगे? सूक्ष्म रस्सियों को चेक करो। मोटी मोटी रस्सी तो फटाफट काट देते, लेकिन सूक्ष्म बंधे हुए धागे ऐसे ऐसे, कहीं ना कहीं बैठोगे वो फट से उधर बुद्धि जाएगी। वो बड़े अच्छे थे, बड़ा अच्छा था, वो चला गया, अब कैसे चलेगा, कौन करेगा, कौन मदद करेगा? दुख के आंसू आ जाएंगे, उसकी याद आएगी। 1 साल 2 साल बीतने के बाद भी याद भूलती नहीं। संपन्न कैसे बनेंगे, संपूर्ण कैसे बनेंगे? ಸಂಪನ್ನರಾಗಬೇಕಲ್ವ? ಆಗಬೇಕು ಅಂದರೆ ಆ ರೀತಿ ಉಪ್ರಾಮ್ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ತಲುಪಬೇಕು. ಕೆಲವು ಸರಿ ಮನಸ್ಸು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಹಗ್ಗಗಳನ್ನ ನಾವು ಕತ್ತರಿಸ್ಬಿಡ್ತೀವಿ, ಆದರೆ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ದಾರಗಳನ್ನ ಕತ್ತರಿಸೋದೇ ಇಲ್ಲ. ಕೆಲವ್ರ ಬಗ್ಗೆ ಕೂತಿದ್ದಂಗೆ ಸಂಕಲ್ಪ ನಡೆಯುತ್ತೆ, ತುಂಬ ಒಳ್ಳೆ ವ್ಯಕ್ತಿಯವರು, ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯವರು ಇವರು, ಜೊತೆಗೆ ಯಾರು ದೇಹ ಬಿಟ್ಬಿಟ್ರು ಅಂದರೆ ಅಳ್ತಾನೆ ಇರೋದು. 1 ವರ್ಷ 2 ವರ್ಷ ಆದರೂ ಇನ್ನೂ ಅಳ್ತಾನೆ ಇರೋದು, ಅವರಿಲ್ಲದೆ ಹೆಂಗೆ ನಡೆಯುತ್ತೆ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡೋದು. तीसरी स्टेज संपन्नता के लिए वर्तमान समय हम सबको बहुत गहराई से समझने की है, और वो है साक्षी दृष्टा स्टेज। 3ನೇ ಸ್ಥಿತಿ ಸಂಪನ್ನತೆಗಾಗಿ, ಅದರಲ್ಲೂ ವರ್ತಮಾನ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಗಮನ ಹರಿಸ್ಬೇಕಿರೋದು ಸಾಕ್ಷಿ ಸ್ಥಿತಿ. साक्षी और दृष्टा, साक्षी अलग चीज़ है, दृष्टा अलग है। देखना भी है, छोड़ना भी नहीं है, लेकिन अलग से। ड्रामा देखते हैं ना, नाटक देखते हैं, कोई सीन सामने देखते हैं, नाटक की रीति से देखना, अटकना नहीं। नाटक ना अटकना नहीं है, रुकना नहीं कहीं, ये सब होने वाला है। ಸಾಕ್ಷಿ ದೃಷ್ಟ ಅಂದರೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಗೋದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನೋಡಲೂಬೇಕು. ಹೇಗೆ ನಾಟಕ ನೋಡ್ತೀವಲ್ಲ, ಸುಮ್ಮನೆ ಏನೋ ಒಂದು ದೃಶ್ಯ ನಡೀತಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಪಾಡಿಗೆ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ, ಆ ಥರ. ಆ ಶಬ್ದನೇ ಹೇಗಿದೆ ನೋಡಿ, ನಾಟಕ್ ಅಂದರೆ ಸಿಕ್ಕಾಕ್ಕೋಬಾರ್ದು. ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಅಟಕ್ನ ಅಂದರೆ ಸಿಕ್ಕಾಕೊಂಬಿಡೋದು ಅಂತ, ಆ ರೀತಿ ಸಿಕ್ಕಾಕ್ಕೋಬಾರ್ದು ಅನ್ನೋದರ ಅರ್ಥ ಆ ಶಬ್ದ. एक बार बाबा ने कहा कि वैसे किसी दूसरे के ऊपर कोई पेपर आता है तो उसको हम ज्ञान देते हैं बहुत अच्छी तरह से, साक्षी हो जाते हैं, लेकिन खुद पर जब आता है तब रोना शुरू कर देते हैं। ಒಂದು ಬಾರಿ उसको साक्षी होकर नहीं देख पाते हैं। ಬಾಬಾ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಿದ್ರು,
ಬೇರೆ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಏನಾದ್ರು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದ್ಬಿಟ್ರೆ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಜ್ಞಾನ ಹೇಳ್ತೀವಿ ಅಂದರೆ ನಾವು ಸಾಕ್ಷಿ ಆಗ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಆದರೆ ನಮಗೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಾಗ ಅದರಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಾಕೊಳ್ಳದೆ ಇರೋದಕ್ಕೆ ನಮ್ಗಾಗತ್ತಾ? ಆವಾಗ ಸಾಕ್ಷಿ ಸ್ಥಿತಿ ಬೇಕಲ್ಲ. साक्षी का अर्थ ये नहीं है कि किनारा कर लो, न्यारे हो जाओ, छोड़ दो, सबके साथ रहो, व्यवहार में आओ, संबंध निभाओ, लेकिन कहीं पर भी अटैच हो करके नहीं, बाहर से डिटैच हो करके सहयोग दे रहे हैं, लेकिन सहयोग देते हुए भी आसक्त नहीं हैं। ये मेरा है इसलिए सहयोग दे रहे हैं, सब मेरे हैं। बेहद की भावना में रह करके उसको मदद करना। जैसे आज एक डॉक्टर, एक नर्स पेशेंट की सेवा करती है, उसको दर्द हो रहा है, उसको दवाई देती है, लेकिन उसके दर्द में दुखी नहीं होती। अगर वो शरीर छोड़ जाता है तो रोना शुरू नहीं करती। बाबा कहता है साक्षी दृष्टा, आपका फर्ज है वो पूरा करो, पालना करो, दुख दर्द में साथ दो, मदद करो, सहायता करो, सब कुछ करो। लेकिन अगर कोई बात घट गई, कुछ हो गया, तो दुख नहीं करना, आंसू नहीं बहाना। ಸಾಕ್ಷಿ ಅಂದರೆ ಬಿಟ್ಟೊಟ್ಟೋಗಿ ಅವ್ರಿಗೇನೋ ಸಹಯೋಗ ಕೊಡಬೇಡಿ ಅಂತ ಖಂಡಿತ ಅಲ್ಲ. ಸಹಯೋಗನೂ ಕೊಡಿ, ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅದನ್ನು ಮಾಡಿ, ಆದರೆ ಅದು ಪರಿಣಾಮ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ ಮೇಲೇನೂ ಆಗಬಾರ್ದು. ಉದಾಹರಣೆಗೆ ಡಾಕ್ಟ್ರುಗಳು, ನರ್ಸ್ಗಳನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ. ಯಾರಾದರೂ ಪೇಷಂಟ್ಗಳಿಗೆ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಅವ್ರ ಸೇವೆ ಆರೈಕೆ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆದರೆ ಅವ್ರು ಸತ್ತೋದ್ರೆ ಕೂತ್ಕೊಂಡವ್ರು ಏನು ಹೇಳಲ್ಲ. ಹಾಗೆ ಸಾಕ್ಷಿ ಸ್ಥಿತಿ ಅಂದರೆ ಸಹಯೋಗ ಕೊಡಿ, ಏನು ಕರ್ತವ್ಯ ಇದೆಯೋ ಅದೆಲ್ಲ ನಿಭಾಯಿಸಿ, ಆದರೆ ದುಃಖ ಪಡೋದು ಬೇಡ, ಅಳ್ತಾ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದು ಬೇಡ. एक कहानी सुनाता हूँ दादियों की। नाम तो सुना होगा, ब्रजेंद्रा दादी का नाम सुना है? ब्रजेंद्रा दादी का, ಬ್ರಿಜೇಂದ್ರ ದಾದಿ ಹೆಸರು ಕೇಳಿದ್ದೀರಾ? बाबा की लौकिक पुत्र बहू ब्रजेंद्रा दादी। ಒಂದು ಕಥೆನ ಹೇಳ್ತೀನಿ ಬ್ರಿಜೇಂದ್ರ ದಾದಿಯವ್ರದ್ದು. ಬಾಬುವರ ಸೊಸೆ, उनको एक बेटा था, उसका नाम था पारस, और वो माँ के साथ तो रहेगा ना। ब्रजेंद्रा दादी तो समर्पित हो गई, तो वो बीमार पड़ गया, और बीमार पड़ा तो बाबा ने कहा ब्रजेंद्रा दादी को आप उसकी सेवा करो। हॉस्पिटल में दादी ने उसकी हर सेवा की, बेटा था। लेकिन जब सीरियस होने लगा, जब वो बिल्कुल लगा कि अभी अंतिम स्टेज पर है, तो डॉक्टर ने कहा इसके माँ को बुलाओ। उसको क्या पता यही माँ है। वो तो प्यार से सेवा कर रही थी, कोई उसको दुख दर्द नहीं था, कोई रो चिल्ला नहीं रही थी, कोई कुछ कह नहीं रही थी। तो उसने कहा इसको इतनी दर्द है, इतनी तकलीफ है, माँ को बुलाओ, ये शरीर छोड़ देगा। माँ सामने बैठी है, उसको ये पता ही नहीं है माँ है इसकी। साक्षी दृष्टा, उसका सब काम किया, शरीर छोड़ा, तभी भी उसको एक आंसू नहीं आया। बिल्कुल न्यारी प्यारी बाबा के प्यार में बाबा का बच्चा था। तो डॉक्टर ऐसे देखता रहे कि ये माँ है इसकी, सेवा सब किया, लेकिन कहीं भी उसके दर्द में दुखी नहीं हुई। उसने ये नहीं कहा हाय ये हो गया, हाय ये हो गया। आज ज्ञान तो हमारे पास, सबके पास है, उस ज्ञान को अप्लाई कहाँ तक किया है? संपन्न संपूर्ण ऐसे नहीं बन जाएंगे हम। ब्रह्मा बाबा के समान बनना है, बड़ों के समान बनना है, तो हम सबको भी क्या करना है? पार्ट निभाओ, संबंध निभाओ, सेवा करो, हर कर्म में आगे आओ, लेकिन लिप्त होके नहीं, निर्लिप्त भाव से अलग होकर के, तब कहेंगे साक्षी दृष्टा स्थिति। ಬಾಬುವರ ಸೊಸೆ ಬ್ರಜೇಂದ್ರ ದಾದಿಯವರ ಮಗ ಒಬ್ಬರು ಇದ್ದರು, ಪಾರಸ್ ಅಂತ. ಅವ್ರಿಗೆ ತುಂಬ ಹುಷಾರು ತಪ್ಪಿಡ್ತು. ಬಾಬುವ್ರು ಹೇಳಿದ್ರು, ಮಗು ನೀನು ಆ ಮಗುನ ನೋಡ್ಕೋಬೇಕು, ಅವಳ ಎಲ್ಲ ಸೇವೆ ಮಾಡು ಅಂತ. ದಾದಿಯವರನ್ನು ಪೂರ್ತಿ ಎಲ್ಲ ಥರದ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ರು.
ಆದರೆ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ತುಂಬ ಸೀರಿಯಸ್ ಆಗೋಯ್ತು. ಅವಾಗ ಡಾಕ್ಟ್ರ್ ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ಇವ್ರ ತಾಯಿ ಯಾರು ಅವ್ರನ್ನ ಕರೀರಿ ಅಂತ. ಡಾಕ್ಟ್ರಿಗೆ ಏನು ಗೊತ್ತು ಇವರೇ ಅವ್ರ ತಾಯಿ ಅಂತ. ಆದರೆ ಅವ್ರು ಎಷ್ಟು ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಮಾಡಿದ್ರು ಅಂದರೆ, ಆ ರೀತಿ ನರಳ್ತಿದ್ದಾರಲ್ಲ, ತುಂಬ ಒದ್ದಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಅಯ್ಯೋ ಹಿಂಗಾಗೋಯ್ತಲ್ಲ ನನ್ನ ಮಗಂಗೆ, ಇಲ್ಲ. ಅವ್ರ ದೇಹ ಬಿಟ್ಟಾಗಲೂ ಅಷ್ಟೇ, ದಾದಿ ಅಷ್ಟೇ ಸಾಕ್ಷಿ ಸ್ಥಿತಿನಲ್ಲಿದ್ದರು. ನಾವು ಸಹ ಬಾಬೋರ ಸಮಾನ, ನಮ್ಮ ದಾದಿಯರ ಸಮಾನ ಸಂಪನ್ನರು, ಸಂಪೂರ್ಣರು ಆಗಬೇಕು ಅಂದರೆ ನಾವು ಇದನ್ನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ನಮಗೆ ಜ್ಞಾನ ಏನೋ ಇದೆ, ಆದರೆ ಅದನ್ನು ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲಾಗಿ ಎಷ್ಟು ತಂದಿದ್ದೀವಿ, ಆ ರೀತಿಯ ಸಾಕ್ಷಿ ಸ್ಥಿತಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎಷ್ಟಿದೆ ಅದನ್ನು ನಾವು ನೋಡ್ಕೋಬೇಕು. इसके लिए हम अभ्यास क्या कर रहे हैं? हम आत्मा है, ये आत्मा है, ये आत्मा अपना अपना पार्ट बजा रहे हैं. ये खिलाड़ी हैं, संबंध मिले हैं लेकिन हमारे नहीं हैं. तो ये स्थिति अगर बन गई तो संपन्न संपूर्ण ब्रह्मा बाबा के समान बनेंगे. ऐसे तो ज्ञान बहुत है, सब जानते हैं, वर्णन भी करते हैं, लेकिन प्रैक्टिकल में अगर उसकी स्टेज ब्रह्मा बाबा समान बनानी है तो ये 6 बातें ध्यान पर देना. 6 बताई मैंने: निराकारी, निर्विकारी, निरहंकारी, वैराग्य वृत्ति, उपराम और साक्षी दृष्टा. अगर ये 6 बातों का हम बहुत अटेंशन दे के पुरुषार्थ करें, इसकी गहराई को समझ जाएं, तो हम ब्रह्मा बाबा के समान सहज बन जाएंगे. ओम शांति. ಆದ್ದರಿಂದ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸಾಕ್ಷಿ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ತಲುಪೋದಕ್ಕೆ ಇದು ಒಂದು ಆತ್ಮ, ಇವರು ಆತ್ಮ ಅಂತ ನೋಡೋ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕು. ಜ್ಞಾನ ಅಂತೂ ನಿಮ್ಮೆಲ್ರಿಗೂ ಗೊತ್ತೇ ಇದೆ, ಬಾಬೋರು ದಿವಸ ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲಿ ಅದನ್ನು ಅಳವಡಿಸ್ಕೋಬೇಕಾಗತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ತಂದೆ ಸಮಾನ, ದಾದಿಯರ ಸಮಾನ, ನಾವು ಸಂಪೂರ್ಣ ಆಗಬೇಕು ಅಂದರೆ 6 ವಿಚಾರಗಳನ್ನ ನಾನೀಗ ತಿಳಿಸಿದ್ದೀನಿ. ಆ 6 ವಿಚಾರಗಳ ಕಡೆ ಪೂರ್ಣ ಗಮನ ಬೇಕು. ಮೊದಲನೇದು ನಿರಾಕಾರಿ, 2ನೇದು ನಿರಹಂಕಾರಿ, 3ನೇದು ನಿರ್ವಿಕಾರಿ, 4ನೇದು ವಿಶಾಲ ವೈರಾಗ್ಯ ವೃತ್ತಿ, 5ನೇದು ನಿರ್ಲಿಪ್ತ ಸ್ಥಿತಿ, 6ನೇದು ಸಾಕ್ಷಿ ದೃಷ್ಟಿ. ಇದ್ದಾರನ್ನು ಗಮನ ತಗೋಬೇಕು. ಓಕೆ. ನಿರಾಕಾರಿ, ನಿರಹಂಕಾರಿ, ನಿರ್ವಿಕಾರಿ, ವಿಶಾಲ ವೈರಾಗ್ಯ ವೃತ್ತಿ, ನಿರ್ಲಿಪ್ತ ಸ್ಥಿತಿ, ಸಾಕ್ಷಿ ದೃಷ್ಟಿ. ಓಂ ಶಾಂತಿ.